सन्माननीय मनोज भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. बावडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रणजितदादा घोगरे या ठिकाणी उपस्थित आहे. नम्रपूर्वक कुठलाही व्यवसाय हा छोटाच असतो, पण तो काम करायला आपण कमीपणा कधी बाळगायचा. उदाहरण द्यायचं म्हणलं तर धीरूभाई अंबानी कोण होते? धीरूभाई अंबानी सारखा आज जगातल्या 100 श्रीमंतांमध्ये रिलायन्सचा उल्लेख केला जातो. तर धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती, डिझेल पंपावरती पेट्रोल डिझेल सोडण्याचं काम करत होते. आणि आज बघता बघता त्यांचा जर ऑटोबायोग्राफी बघितली आपण, तर आज कुठल्या कुठं तो उद्योग समूह गेला. आणि त्यावेळेस जर अंबानी म्हणले असते मी काय असलं काम करू का, कदाचित ती पुढे आलं नसतं. आणि म्हणून कुठलाही व्यवसाय करताना कधी लागायचं नाही. आपल्याला व्यवसाय करण्यामध्ये पुढे यायचंय आणि ते करण्याकरता म्हणून सातत्य ठेवलं, तुझे पुढं दिवस खूप चांगले येतील. आणि आम्ही सगळ्यांनी नारळ फोडला, चित कापली म्हणल्यानंतर तू अजिबात चिंता करू नको, तुझा व्यवसाय अशा प्रकारचं फिरतं वडे विक्रीचं सेंटर आज इथं दत्तात्रय जाधव यांनी सुरू केलं. आणि खरंच मला मनापासून आनंद वाटला की आपल्या गावामध्ये हा तरुण ज्यांनी इथं मला वाटतं जेंट्स पार्लर सुरू केलं होतं आणि आता बघता बघता ह्या व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि अतिशय देखीव रिकीव अशा प्रकारचं सेंटर सुरू केलं. आणि खास करून त्यांच्या घरातल्या महिला आज हे वडापाव सेंटर चालवत आहेत. म्हणजे वडीची चव सुद्धा चांगलीच असणार आहे, कारण अजून आम्हाला त्यांनी टेस्ट करायला दिलेली नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपण सर्वांनी या तरुण